लातूर शहरातील पूर्व भागात असलेल्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनी संस्थेत स्वातंत्र्य सैनिकांच्या घरात घुसखोरी करत बोगस सभासद निर्माण करण्यात आल्याचा आरोप येथील स्वातंत्र्य सैनिकांनी केलाय। या संस्थेचे मूळ सभासद एकूण 53 आहेत, मात्र यामध्ये छेडछाड करून बोगसपणे खऱ्या सभासदांच्या जागी बोगस सभासद व त्यांची नावे टाकण्यात आली आहेत। तसेच बाहेरगावी गेलेल्या सभासदांच्या घराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात दुसऱ्यांना बसवण्यात आल्याने स्वातंत्र्य सैनिक संतापले आहेत। पोलीस ठाण्यात देखील कोणी तक्रार घ्यायला तयार नसल्याने अखेर स्वातंत्र्य सैनिक कॉलनीतील सभासदांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठत उपनिबंधकांच्या दालनात ठिय्या मांडून हकीकत सांगत कारवाईची मागणी केली आहे। मी ज्योती कांबळे, प्लॉट नंबर 35 माझा आहे। माझे सासरे स्वतंत्र सैनिक होते। वारसाने माझ्या पतीच्या नावे हा प्लॉट अलॉट झालेला आहे। माझं सध्या राहतं घर तिथं आहे आणि राहत्या घरामध्ये मी पतीच्या इलाजासाठी मी पुण्याला गेले होते। त्यावेळेस माझ्या घराचं कुलूप तोडून भांडे घरातलं सामान सगळं विस्कटून संभाजी कसवे आणि कल्पना कसवे ह्या लोकांना हा प्लॉट दिला गेला। त्यांनी त्याच्यावर घुसखोरी केली। इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी शेजाऱ्यांनी मला सांगितल्यानंतर मी तिथून आले आणि त्याच्यानंतर तो प्लॉट त्यांनी सांगितलं की हा पैसे देऊन आम्हाला तो विकला गेलेला आहे म्हणून। हां, निंबाळकरनी तो प्लॉट विकून तो परस्पर पुन्हा अजून दुसऱ्या प्लॉटच्या हे करा धर्माधिकारी यांचा प्लॉट अशाच प्रकारे हडप करण्याचा प्रयत्न केला। पण माझी एवढीच मागणी आहे की आता जो लागलेले इलेक्शन आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे बोगस यादी आहे। त्या बोगस यादीची चौकशी व्हावी आणि इथं असलेल्या स्वतंत्र सैनिकांना आणि त्यांच्या वारसांना न्याय मिळावा आणि त्यांचं स्वतंत्र सैनिकांचं नाव मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं, एवढीच माझी मागणी आहे। आणि ह्याच्याबद्दल निंबाळकरांची चौकशी व्हावी आणि ज्या बोगस लोकांचे नावं दिलेले आहेत त्या पण लोकांची चौकशी व्हावी आणि आमची सुद्धा चौकशी व्हावी आणि आम्ही त्यावेळेस शासनाला जेवढे शासन मान्य आम्हाला दिलेले सगळे प्रमाणपत्र आहेत, जे प्रूफ आहेत ते आम्ही सादर करू। स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची संस्था आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी ही 3 एकर 30 गुंठे जमीन मोफत दिली आणि तेथे स्वातंत्र्य सैनिकांना राहण्यासाठी घरे बांधून राहण्यासाठी मुफ्त जागा दिली। तेथे 53 प्लॉट पडलेले आहेत। 53 प्लॉट पूर्णतः स्वातंत्र्य सैनिकांना वाटप झालेले आहेत। काही स्वातंत्र्य सैनिक बांधले आणि जे काही बांधलेले जे परिस्थिती नसेल ते बांधलेले नाहीत, पण या स्वातंत्र्य सैनिकाचा संस्थेवर रेग्युलर काम आजपर्यंत चालू आहे। सभासद आहेत, राहतात लोक, स्वातंत्र्य सैनिक राहतात, परंतु सुभाष निंबाळकर नावाचा एक गावगुंड माणूस संस्थेचा सभासदच नाही, तो स्वतः चेअरमन म्हणून घोषित करून संस्थेचे प्लॉट जे अस्तित्वात लोक आहेत, ज्यांना अलॉटमेंट झाले त्यांना देऊन गावगुंड घुसवित आहे। आणि ह्या संस्थेचे प्लॉट हस्तांतर करण्यासाठी कलेक्टरची परवानगी लागते, कुणालाही कलेक्टरची परवानगी नाही। यामुळं स्वातंत्र्य सैनिक अत्यंत भयभीत आहेत। जिल्हा उपनिबंधक, जॉईंट रजिस्ट्रार, कोऑपरेटिव्ह कमिशनर, सहाय्यक निबंधक यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या, त्या लोकांनी नीट इन्क्वायरी केलेली नाही। त्यांनी त्याला संगनमत करून, भ्रष्टाचार करून, तिच्याशी सोबत करून अनेक लोकांना त्यांनी बेकायदेशीरपणे प्लॉट वाटप केले। यामुळे स्वातंत्र्य सैनिक भयभीत आहेत। म्हणून आज जिल्हा उपनिबंधकाची भेट घेऊन ह्या झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी करण्यासाठी त्यांना निवेदन दिले आहे स्वातंत्र्य सैनिकांनी। आणि म्हणून आज हे सर्व स्वातंत्र्य सैनिक बंधू आम्ही सत्याग्रह करणार, आमरण सत्याग्रह करणार, मरेपर्यंत सत्याग्रह करणार। आणि या सगळ्यात मोठा दोष अशोक कदम नावाचा जो असिस्टंट रजिस्ट्रार होता त्यांनी बदमाशी केलेली आहे सगळी, आणि ती फळं आम्हाला भोगावं लागते आणि याच्याकडं कॉपरेटिव्हच्या लोकांचं लक्ष नाही, हायेस्ट ऑफिसर।